ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहतोय निवडणुकीचा रणसंग्राम ओपिनियन पोल झी 24 तासचा। खरं तर लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अगदी जवळ आलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक साधणार की जनता इंडिया आघाडीला साथ देणार। लोकसभेचा हा रणसंग्राम कोण जिंकणार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीये। झी मीडिया आणि मॅट्रिजनं याच निवडणुकीचा ओपिनियन पोल केलेला आहे आणि त्याची आकडेवारी मागच्या तासाभरापासून आपण बघतोय आणि त्यावरती आपण सविस्तर चर्चा देखील करतोय। दक्षिण भारतानंतर आता आकडेवारी हाती आलेली आहे ती पश्चिम बंगाल संदर्भातली। हे मालकी पश्चिम बंगालमध्ये काय कौल लोकांनी दिलेला आहे, नेमका कुणाला कौल दिला हे पाहूया। पश्चिम बंगालमध्ये एनडीएला 17 जागांचा अंदाज आहे, तर तृणमूल काँग्रेसच्या खात्यात 24 जागांचा अंदाज आहे। तृणमूल स्वबळावर लढणारे पश्चिम बंगालमध्ये, तर इंडिया आघाडीला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। झी मीडिया आणि मॅट्रिक्सचा आपण ओपिनियन पोल पाहतो आहोत। पश्चिम बंगालमधली ही आकडेवारी आपण पाहतो आहोत। तृणमूल काँग्रेसच्या खात्यात 24 जागांचा अंदाज आहे, तर एनडीएला 17 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। इंडिया आघाडीला मात्र केवळ 1 जागा मिळेल अशी शक्यता या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। पाहूया आपण संपूर्ण आकडेवारी। पश्चिम बंगालची आपण आकडेवारी पाहतो आहोत। इथं 2019 मध्ये एनडीएला 18 जागा मिळाल्या होत्या। एका जागेची घट 2024 मध्ये होताना दिसते एकूण 42 जागांपैकी। तर तृणमूल काँग्रेसला 22 जागा गेल्या वेळेस होत्या 2019 मध्ये, तर यावेळेस मात्र 2 जागा उलट वाढताना दिसत आहेत। 24 जागा मिळू शकत आहेत, तर इंडिया आघाडीला केवळ 1 जागा मिळेल असं हा ओपिनियन पोल सांगतो आहे। निश्चित हाच मुद्दा घेऊन विश्वास पाठक सरांकडे मला जायचंय। पाठक सर, पश्चिम बंगालमध्ये सध्या महिलांचं शोषण हा मुद्दा बराच गाजतोय, त्याच्यावरून बरंच रान पेटवलं जातंय आणि जे तृणमूल काँग्रेस सरकार आहे त्या विरोधात बऱ्यापैकी मोर्ची बांधणी भाजपने केली आहे। अगदी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून भाजप लोकसभेच्या तयारीला लागली आहे अशी चर्चा होती। त्या मानानं हा विजय जर मिळाला असाच जो ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय तसा, तर मग त्या अंदाजाकडे तुम्ही कसं बघताय? तुम्ही 42 पैकी 17 जागा एनडीला दाखवत आहे। हो, मागच्या वेळेस आम्हाला 2019 मध्ये ते 18 जागा होत्या। आता 1 जागा कमी दाखवत आहे तुम्ही। आमच्या सर्वेप्रमाणे या जागा अजून वाढतात आहे। किती वाढतील? या आमच्या 22 ते 23 जागा होतील। त्याचं कारणच आहे की तृणमूल काँग्रेसमध्ये जेव्हापासून सत्ता तिथे हातात घेतलेली आहे तेव्हापासून त्यांनी एक दमनकारी सरकार अशा प्रकारची त्यांची इमेज तयार झालेली आहे। कुठेही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज नाही, केंद्राला फक्त विरोधासाठी विरोध करायचा आणि केंद्र आम्हाला पैसे देत दे अशी रड नेहमी त्यांची सुरू असते। त्यामुळे तिथल्या जनतेला कळलेलं आहे की इतर जे राज्य आहेत, ते गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, जेव्हा डबल इंजिन की सरकार असतं तेव्हा त्याचा आपल्याला लाभच होतो। त्यामुळे आम्हाला तिकडे जास्त जागा मिळतील। आणि दुसरं लॉजिक असं आहे की आमच्या जागा का बरं वाढतात आणि कशा वाढतात आहे। आम्ही जी तिकडे शक्ती वापरलेली आहे 2018ला जेव्हा तिथे इलेक्शन झाले आणि तृणमूल काँग्रेसला आधीपेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या, तरी देखील आम्ही आमची पोझिशन सुधारतोय। याचा अर्थच असा की ममता दीदींच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करण्यामध्ये आम्ही सफल झालेलो आहे। तिथल्या लोकांना देखील भारतीय जनता पक्षासोबत जोडल्या जायचं आहे, म्हणून लोकसभेमध्ये आमच्या 22 ते 23 जागा येतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आपल्याबरोबर पुण्याहून लोकमतचे संपादक संजय आवटे देखील जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। संजय आवटेजी, पश्चिम बंगालचा जर विचार केला तर ममता दीदींनी आधीच सांगितलं की टीएमसी स्वबळावर लढणार आणि जर ओपिनियन पोलचा ही आकडेवारी पाहिली तर तृणमूल काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा विश्वास त्यांना फायदेशीर ठरू शकतो का, काय वाटतं? सगळ्यात साधी गोष्ट अशी आहे की मुळात तृणमूल काँग्रेसनं स्वबळावर लढणं हा स्ट्रॅटेजीचा भाग होता असं मला वाटतं। आणि ही स्ट्रॅटेजी केवळ तृणमूल काँग्रेसची होती असं मानण्याचं कारण नाही, ही स्ट्रॅटेजी इंडिया आघाडीची सुद्धा होती असं मानलं पाहिजे। कारण शेवटी असं आहे की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी यांच्या अनुषंगानं काही लोकांचं मत आहे। एक तर लोकप्रियता आहे, सत्तेमध्ये ते आहेत, हा एक भाग आहे। दुसरं असं आहे की अँटी इन्कम्बन्सी सुद्धा तेवढीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता संदेश खाली आणि सगळे जे काही गोष्टी घडल्या तर ते अँटी इन्कम्बन्सी असतेच, कुठल्याही सरकारच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी असते। ममता बॅनर्जी ह्या अतिशय कणखर नेत्या मानल्या जातात, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये मोठी अँटी इन्कम्बन्सी आहे आणि ती स्वाभाविक आहे। आता याच्यामध्ये ही जर अँटी इन्कम्बन्सी असेल तर तिथे साधी गोष्ट अशी आहे की ममता बॅनर्जी यांची मतं आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधकांची मतं जर इंडिया आघाडी आणि ममता बॅनर्जी यांचे हे एकत्र असले असते, इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी सहभागी झाल्या असत्या तर उलटपक्षी त्याचा फायदा भाजपला झाला असता, कारण ममता बॅनर्जी विरोधकांची सगळी मतं ही भाजपला मिळाली असती।
त्यामुळे असा फायदा भाजपला होऊ नये म्हणून या प्रकारचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. त्यामुळे ममता बॅनर्जी विरोधकांची मतं ही विभागलेली आहेत आणि त्या मतांचं विभाजन झालेलं आहे. त्याचा फायदा ममतांना इथे होईल असं मला वाटतं. आणि जर हा फायदा झाला, ममतांना त्यांचं एखादं सीट वाढलं तरी आश्चर्य वाटू नये, हा एक मुद्दा आहे. आणि ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याविषयी अँटी इन्कम्बन्सी आहे, तेवढंच एक माझ्या लक्षात आलेलं आहे की या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या मुद्द्यांसोबतच प्रादेशिक मुद्दे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि प्रादेशिक मुद्दे महत्त्वाचे नसते तर हरियाणामध्ये आता जे घडतं आहे, मी हरियाणामध्ये प्रादेशिक मुद्दे, तिथल्या कुस्तीगिरांचा मुद्दा, तिथल्या शेतीचा मुद्दा, कुस्तीचा मुद्दा, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे होत आहेत. महाराष्ट्रामध्ये पण ते मुद्दे महत्त्वाचे होत आहेत. अगदी त्याप्रमाणे बंगालमध्ये सुद्धा राज्यस्तरावरचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, प्रादेशिक अस्मितेचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याच्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांना चांगल्या जागा मिळणं आणि उलटपक्षी तिथे भाजपच्या विरोधी एक सूर ठळक असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता जेवढं दाखवत आहेत त्यापेक्षा कदाचित भाजपला अधिक फटका बंगालमध्ये बसू शकतो आणि कदाचित ममता बॅनर्जींना तिथे अधिक फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. निश्चित हे ओपिनियन पोलचे सगळे आकडे आहेत. प्रत्येक राज्याच्या ओपिनियन पोल सोबत आम्ही काही महत्त्वाचे प्रश्न देखील विचारलेले होते सर्वेक्षण करताना. त्यातला तिसरा महत्त्वाचा प्रश्न देखील आपल्याकडे आलेला आहे आणि त्यावरती जनसामान्यांचं मत काय आहे ते झी 24 जाणून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. मात्र पश्चिम बंगालमध्ये जे चित्र बघायला मिळालं त्याबद्दल आपण चर्चा करूया. हा मुद्दा आपण बघतोय, लोकसभेची निवडणूक आज झाल्यास खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांवर तुमच्या मतदानाचा सर्वाधिक परिणाम जाणवेल? तर पंतप्रधान पदाचे उमेदवार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल असं 56% लोकांचं मत आहे. केंद्र सरकारच्या विकास योजना फक्त 17%, महागाईचा मुद्दा फक्त 4%, रोजगार आणि बेरोजगारी 8% आणि खासदारांचं काम 7% प्रभाव टाकणारी मतदानावर मुद्दे आहेत. तर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावरती हा सगळा परिणामकारक मुद्दा म्हणायला हवा. नक्कीच. आणि आपण मगाशी रेश्मा चर्चेदरम्यान जो आला होता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सशक्त विरोधक असायला हवा मोदींसमोर किंवा एका सत्ताधारी पक्षांसमोर. आणि त्याच अनुषंगाने हा पुढचा प्रश्न आहे. लोकसभेच्या आज जर निवडणुका झाल्या तर कोणता विरोधी नेता मोदींसमोर तगडं आव्हान उभं करू शकेल असा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला. यामध्ये राहुल गांधींना 23% लोकांनी सशक्त विरोधक म्हटलेलं आहे की जो तगडं आव्हान देऊ शकतो. अरविंद केजरीवालांना 8% मतं मिळाली आहेत. यामध्ये ममता बॅनर्जींना 14%, प्रियंका गांधी 11%, तर इतर जे आहेत इतर नावं जे आलेले ती 44% इतर नावं सांगितलेली आहेत. याच विषयी आपण बोलणार आहोत. मृणालिनी, सशक्त विरोधकाचा मुद्दा मगाशी तुम्ही काढला होता आणि गेल्या काही भाषणांमध्ये मोदींनी सुद्धा स्वतः भाषणांमध्ये म्हटलं होतं की विरोधकांमध्ये लढण्याची वृत्तीच नाहीये, त्यामुळे आम्हीच येऊ किंवा एक सशक्त असा विरोधक नाही हे देखील त्यांनी इनडायरेक्टली अधोरेखित केलं होतं. आपण आता ही आकडेवारी सुद्धा बघितलेली आहे की 44% लोकांनी इतर नावं सांगितलेली आहेत, पण त्यातल्या त्यात 23% लोक म्हणतात की राहुल गांधी. आपलं काय मत यावर? पंतप्रधान नरेंद्र मोदी माइंड गेम करत असतात. त्यामुळे इथे विरोधी पक्ष आहे कुठे किंवा काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदच द्यायचं नाही, अशा वेगवेगळ्या व्यूहरचना वेगवेगळ्या वेळेला ते करतात आणि लोकांना त्या आवडतात. आत्ता पहिल्या स्लाईडबद्दल मला बोलायला जास्त आवडेल की 56% लोकांना जर पंतप्रधान कोण हा मुद्दा महत्त्वाचा वाटतोय तर ही निवडणूक कुठेतरी राष्ट्राध्यक्षासाठी कौल घेतो की काय, ज्याला इंग्रजीत प्रेसिडेन्शियल सिस्टीम म्हणतात, तसं कुठेतरी मोदींच्या विरुद्ध आहे तरी कोण अशा दिशेने वळू शकते. भारतीय जनता पक्ष ती येणाऱ्या काही दिवसांमध्ये वळवू शकेल. आता दुसरं महत्त्वाचं, राहुल गांधी यांना 23% स्वीकार्यता मिळणं आणि पाठोपाठ प्रियंका गांधी यांना 11% लोकांनी कौल देणं हा देखील काँग्रेससाठी एक अतिशय चांगला संकेत आहे की गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी भारतभर फिरतायत. त्यांच्या यात्रेचा पहिला टप्पा योग्य होता. दुसरा टप्पा मात्र जागा वाटपात, पक्ष कार्यालयात सर्वात महत्त्वाच्या नेत्यांनी जेव्हा बसायला हवं तेव्हा ते टाळून फिरतायत. त्या फिरण्याला निवडणुकीच्या राजकारणासाठी कसं जोडता येईल असा प्रश्न काँग्रेस नेत्यांच्या मनात असतानाही त्यांना जर 23% मतं मिळत आहेत तर मला असं वाटतं काँग्रेसनी आगामी वर्षांसाठी रणनीती करायला हवी. यावेळेला यश मिळेल न मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण कुठेतरी आपला आवाज बुलंद होऊ शकतोय हे त्यांनी लक्षात घ्यावं लागेल. ममता बॅनर्जी यांना देखील 14% मतं मिळाली आहेत आणि मला असं अजिबात वाटत नाही
की इंडिया आघाडीनी हे ठरवून वेगळं होणं केलेलं आहे. ममता बॅनर्जी या अतिशय स्ट्रॉंग नेत्या आहेत. त्यांचं फारसं काही कोणाशी पटत नाही. इंडिया आघाडीची जी मुंबईत बैठक झाली, जी उत्तम सुरुवात होती, तिथे देखील ममता बॅनर्जींचं कोणाशी पटलं नाही म्हणून त्या निघून गेल्या. आता त्यांच्यामुळे काँग्रेसचीच जागा अडचणीत येते, तीही विरोधी पक्ष नेत्या समान असलेल्या अधीर रंजन निश्चित चौधरी. मॅम, आणि महाराष्ट्रातला ओपिनियन पोल ज्याची सर्वाधिक उत्सुकता होती, संपूर्ण महाराष्ट्राची नजर त्याकडे आहे की महाराष्ट्राचा कौल नेमका काय सांगतोय, तो आता झी 24 तासच्या हाती आलेला आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत लोकसभेच्या, त्यात एनडीए मुसंडी मारणार असं दिसतंय. एनडीएला तब्बल 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीच्या पदरी फक्त 3 जागा पडू शकतात असं झी मीडिया आणि मॅट्रिसचा ओपिनियन पोल सांगतोय. नक्कीच थोडक्यात महाराष्ट्रामध्ये थेट लढत आहे ती एनडीए आणि इंडिया अशीच दिसते आहे. आणि जे उद्दिष्ट महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित एनडीएनं धरलेलं आहे की अबकी बार 40 की पार किंवा 40 प्लस हे जे उद्दिष्ट धरलं होतं ते ओपिनियन पोलमधून साध्य होताना दिसतं आहे. तर इंडिया आघाडीला मात्र 2019 मध्ये ज्या 9 जागा मिळाल्या होत्या त्यात तब्बल 6 जागांची घट होताना दिसतेय. केवळ 3 जागा मिळणार आहेत, इतर मात्र कुणालाच जागा मिळणार नाहीयेत. एनडीएच्या जागांमध्ये वाढ होणारे 38 वरून 45 मध्ये. निश्चित हेमाली, खरं तर 2024 मध्ये एनडीएला खूप मोठा फायदा होताना बघायला मिळतोय. हाच मुद्दा घेऊन आपण हेमाली ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक व्यंकटेश केसरी यांच्याकडे जाऊयात. केसरी सर, महाराष्ट्राचा आपण ओपिनियन पोलचा अंदाज आता बघितलेला आहे. एनडीएला 2019 पेक्षा मोठं यश मिळू शकतं महाराष्ट्रात, असे हे आकडे सांगतायत. याबद्दल आपलं काय मत? मुळात जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण मागच्या 1-1.5 वर्षात आपण बघितलं, त्याचा फायदा भाजपला होताना दिसतोय इथे. असे की हा जो सर्वे आहे त्यांनी किती लोकांना ते बोललेले आहेत, भेटलेले आहेत आणि त्या आधारे त्यांनी निष्कर्ष काढला हे मला माहिती नाही आहे. परंतु भाजपची जी पहिली यादी महाराष्ट्रातली त्यांनी घोषित केली त्या घोषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिटिंग गेटिंग आहेत. म्हणजे विद्यमान खासदारांनाच त्यांनी तिकीट दिलेलं आहे. जनरली अँटी इन्कम्बन्सी कोणावरती असते? पहिल्यांदा उमेदवार असतो, उमेदवार चांगला किंवा वाईट, नंतर पक्ष असतो, नंतर मग नेता असतो आणि सर्वात शेवटी पंतप्रधानाच्या नावावरती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नावावरती होणार का नाही असं साधारणतः स्थूलमानाने असतं ते. नंबर 1. दुसरी गोष्ट, गेल्या 30-40 वर्षामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पक्षफोडी झालेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तर त्यांच्या पक्षाची मतं ही भाजपाकडे जाणार किंवा भाजपची मतं राष्ट्रवादीकडे जाणार काय हे आणखीन स्पष्ट झालेलं नाही आहे. कारण या दोन्ही पक्षांचे जे मतदार आहेत त्यांनी एकमेकाला कधी मतदान केल्याचा हा इतिहास नाही आहे. नेते गेलेले आहेत, त्यांच्यावर त्यांचे मतदार गेलेले आहेत की नाही हे आणखीन कळायला मार्ग नाही आहे. आणि त्याच्यानंतर मोदी यांचा करिश्मा आहे, त्यांचे सुनामी आहे, त्यांचा झंझावात आहे. हे जर असेल तर भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच तिकीटं का दिली? म्हणजे या वेळेस जर हा मोठा त्यांच्या बाजूने वातावरण किंवा हवा असती तर त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असती, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना दिली असती. पण 5 खासदार त्यांनी बदललेले, जुजबी असे फार मोठे बदल केलेले नाही आहेत. ते का नाही केले हे काही कळायला मार्ग नाही आहे. आणि 45 महाराष्ट्रात 48 पैकी 45 मिळणार हे भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून त्यांचा एक पब्लिक त्यांचं ते स्टेटमेंट आहे की आम्हाला 400 पार एनडीएला आणि बीजेपीला 370, महाराष्ट्रात 48 पैकी 45 या पद्धतीनं बीजेपी हे इतरांसाठी बोलते. पण वास्तवामध्ये की हे मतदान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती आहे, भारतीय जनता पक्षाच्या नावावरती आहे, त्यांच्या विचाराच्या नावावरती आहे की उमेदवाराच्या नावावरती आहे हे कळायला मार्ग लागेल, हे वेळ लागेल. याचं कारण असं की आणखी विरोधी पक्षांचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाही आहेत. त्यामुळे एकदा ते उमेदवार जाहीर झाल्यानंतर मग वातावरण झपाट्याने स्पष्ट त्यामध्ये क्लॅरिटी यायला सुरुवात होईल. परंतु हे मात्र खरं की दिल्लीच्या स्तरावरती 3 राज्य महत्वाचे मानली जातात. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, बंगाल आहे आणि बिहार आहे. कारण याचं जे आकलन आहे याचं आकलन परफेक्ट असं आकलन होत नाही. राजकीय पक्ष बोलत असतात की आमची हवा आहे, आम्ही येऊ, आमचे कॅन्डिडेट आहेत, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतात. लोक कशावरती मतदान करतात म्हणजे जसं मगाशी आपण म्हणा होतं की महागाई हा विषय नाही आहे, बेकारी हा विषय नाही आहे, स्ट्रॉंग लीडर हा विषय असेल तर स्ट्रॉंग लीडरचा फायदा हा मग सर्वसामान्य लोकांना मिळत असेल
म्हणजे ज्या अर्थी ते महागाई, बेकारी, भ्रष्टाचार हे विषय घेत नसतील तर असं काहीतरी, म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लोटिंग वोटर हा एक वेगळा भाग असतो. त्याची संख्या कमी असते पण तो कुणाला कमिटेड नसतो. आपण कमिटेड वोटर बघतो पण तो फ्लोटिंग वोटर ते म्हणतात की दे डिसाईड द व्हर्डिक्ट म्हणून. त्यामुळं की फ्लोटिंग वोटर्सचं काय आहे, कारण आता काय झालेलं आहे की जाहीर सभेमध्ये लोक आणले जातात, लोक येत नाहीत. त्यामुळं लोकांचा कल काय आहे, लोक कशाला प्रतिसाद देतात हे कळायला आणखीन काही दिवस लागतील. पण हे मात्र खरं की लोकांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूनी बोलतात. पण विरोधी पक्षांचे एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मला वाटतं चित्र महाराष्ट्रातलं स्पष्ट होईल. निश्चित, म्हणूनच आपण याला ओपिनियन पोल म्हणतोय. हा ओपिनियन पोल थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो. इतरही राज्यांचे आकडे पुढच्या काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. मात्र आता या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा झी 24 तास.